SIP गुंतवणूक सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार कशी ते पहा. जर तुम्ही तुमच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन गुंतवणूक करत असाल तर SIP चा पर्याय तुमच्यासाठी अधिक चांगला ठरू शकतो. पद्धतशीरपणे गुंतवणूक करून तुम्ही दीर्घकाळात तुमचे ध्येय साध्य करू शकता. होय, गुंतवणूक करण्यासाठी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन SIP हा फार चांगला मार्ग मानला जातो. SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक होत असल्याने फार चांगला परतावा मिळतो. सध्या महिन्याला ₹500 गुंतवणूक SIP सुरू करता येते, पण येत्या काही महिन्यात फक्त ₹250 SIP सुरू करता येणे शक्य होणार आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी आणि म्युच्युअल फंडमधील कंपन्या मिळून अशा प्रकारे अत्यल्प रकमेची SIP प्रत्यक्षात कशी साकारता येईल, यावर प्रयत्न करत आहेत. सेबीच्या चेअरपर्सन मधाबी पुरी बुच यांनी ही माहिती दिली आहे. बिझनेस टुडे या मासिकाच्या वतीने आयोजित परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. अधिकाधिक लोकांना गुंतवणूक करता यावी आणि त्यातून आर्थिक समावेशीकरण साधता यावे यासाठी ही पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही सध्या यावर काम करत आहोत. यातील आर्थिक समावेशीकरणही साधले जाईल आणि मार्केटलाही मोठी ताकद मिळेल. SIP कसे काम करते ते पहा. नियमित गुंतवणुकीच्या तत्वावर SIP चालते. रिकरिंग डिपॉझिट सारखे दर महिन्याला आपण पैसे जमा करत जातो. ही रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवली जाते. एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्यापेक्षा दरमहा थोडी थोडी गुंतवणूक करणे सर्वसामान्यांच्या आवाक्यात असते. सध्या काही म्युच्युअल फंड कंपन्या महिन्याला ₹100ची SIP देऊ करतात, पण हे पर्याय फारच कमी आहेत. स्थानिक गुंतवणुकीचा देशाला फार मोठा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले. इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थापेक्षा भारत जास्त सक्षम बनला आहे. याचे कारण रिटेल गुंतवणूक हे आहे. शेअर बाजारातील होणारी थेट गुंतवणूक असेल किंवा म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक असो, याचा भारताला मोठा फायदा झाला आहे. यामुळेच परकीय गुंतवणूकदारही आकर्षित होत आहेत, असेही त्यांनी सांगितले. सध्या या क्षेत्रात केवळ आर्थिक उलाढाल करणाऱ्या मध्य व्यापारी उद्योजक व नोकरवर्ग दिसून येतो, पण सर्वसामान्य वर्गाला सुद्धा या क्षेत्राकडे वळवून त्यांना लहान गुंतवणुकीच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी हा मार्ग सोयीचा ठरू शकणार आहे. आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.